जर ह्यांना आयुष्याचा किंवा बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रश्न नसता तर ह्यांनी गड किल्ल्यांवरतीच तंबू ठोकला असता. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आज आपण बोलणार आहे ट्रेकर मंडळी की ज्यांना घरात कधीच बसायचं नसते, उन्हात नाही, पावसाळ्यात नाही, त्यांना फक्त एकच ध्यास, तो म्हणजे ट्रेकिंग करणे, वेगवेगळे गड चढणे. मग ते एकदम कडक उन्हात असो किंवा मुसळधार पावसात असो, भरपूर पाऊस असो, थंडी असो, तर ट्रेकर मंडळीला एकच आवडतं, ते म्हणजे फक्त ट्रेकिंग करणे. आपल्या सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 350हून अधिक किल्ले आहेत आणि पुण्याच्या आसपास, मुंबईच्या आसपास किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या रेंजमध्ये भरपूर किल्ले आहेत. आणि त्याचं असं होतं की आपण जरी आठवड्यातनं एक किल्ला जरी सर केला तरी आपल्याकडे भरपूर दिवस आहेत की आपण एवढे किल्ले सर करू. म्हणूनच आपले ट्रेकर मंडळी एव्हरी वीकेंड कुठला ना कुठला तरी गड सर करायचं ध्यास घेऊन घरातून बाहेर पडतात. आणि त्यांचं एकच ध्येय असतं की आपल्याला गड चढणे. पण हे एकटे चढत नाहीत, तर ह्यांचं कसं असतं की आम्ही जाणार, सोबत आमच्या मित्रांना पण घेऊन जाणार. जरी त्या मित्रांना ट्रेकिंगची सवय नसेल तरी त्यांचं कसं म्हणणं आहे, मीच गड चढू शकतो तर माझे पण मित्र चढूच शकतात. आणि म्हणूनच हे लोक सोबतीला मित्रांना घेऊन जातात. चांगली गोष्ट आहे, मित्रांना पण फिटनेसची सवय लागते. आणि मला असं वाटतं की जर ह्यांना आयुष्याचा किंवा बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रश्न नसता तर ह्यांनी गड किल्ल्यांवरतीच तंबू ठोकला असता, असंच काही म्हणलं जातं. मला पण असं काही वाटतं, कारण की मला पण ट्रेकिंगची फार आवड आहे. मला पण मित्रांना घेऊन जायला आवडतं, हेच आहे. आणि ट्रेकिंगसाठी भरपूर रेंजेस आहेत. म्हणजे अगदी रायगड परिक्रमा झाली, रायगड किल्ला, राजगड किल्ला, इकडे कळसूबाई, हरिश्चंद्रगडला तर भटक्यांची पंढरी म्हणलं जातं. असे भरपूर किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत. हेच की ट्रेकर्स मंडळी खूप सावधान पद्धतीने आपले गडकिल्ले जातात, तिथल्या गडकिल्ल्यांची काळजी घेतात, जिथं वाईट गोष्टी घडत असतील तिथे आवाज उठवतात. परत नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्व डोक्यात ठेवून मग आपलं आयुष्य जगतात. या लोकांना कधी निराशा आली तर ते कधी राजगडावर जातात, कधी रायगडावर जातात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी किल्ल्यावरती जातात. गड किल्ले हे गेलेच पाहिजे. त्यामुळे ट्रेकर मंडळींना खरंच मी मानतो, मी पण त्यांच्यातलंच एक आहे. आणि ट्रेकर मंडळी ही एक अशी प्रजाती आहे की ज्यांना घरात शांत बसवत नाही. आणि एक चांगली गोष्ट आहे की ते आपल्या फिटनेसबद्दल नेहमी जागे राहतात. आणि माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रातील प्रत्येकाने आपले गडकिल्ले बघितले पाहिजेत. सगळे नाही तर किमान जे काही थोडेफार असतील ते जरी बघितले तरी पण चालू शकते. की ज्या गडकिल्ल्यांना महत्त्व आहे, जसं की राजगड, जिथे शिवाजी महाराज 25 वर्ष जवळजवळ राहिले. त्याच्यानंतर रायगड, प्रतापगड, शिवनेरी, पुरंदर, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, तोरणा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड जो जिंकला, त्याच्यानंतर रायरेश्वर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या स्वराज्याची
शपथ घेतली. हे तर गडकिल्ले हमखास बघायला पाहिजेत. बाकी जे 350 आहेत ते नाही बघितले तरी चालतील, पण जे मेन आहेत, जे ठळकपणे इतिहास दर्शवतात, ते तर न विसरता आपल्या मुलांना देखील दाखवा आणि आपल्या फॅमिलीला पण दाखवा. हे गडकिल्ले बघायलाच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि जे ट्रेकर मंडळी आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी करतं आहे. आपल्या मित्रांना घेऊन जास्तीत जास्त आपला इतिहास लोकांना पोचेल हेच इंटेन्शन त्यांचं राहतं आहे. ट्रेकर मंडळींसाठी एक थम्सअप माझ्याकडून. आणि तुम्ही जर ट्रेकर मंडळीमधले एक असाल, तुमचा ट्रेकिंगचा मोठा ग्रुप असेल, तर हा व्हिडिओ आपला ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये पाठवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.